नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईत अनेक ठिकाणी योगींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर मुंबईतील अंधेरी पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर आणि वांद्रे परिसरात होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. होर्डिंग्सवर योगींच्या चित्रासह बटेंगे ते कटेंगे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून हरियाणानंतर आता योगींचा नारा महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरलाय. मातंग समाजाला देखील एक जागा द्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडे करण्यात आली आहे. आज संजय राऊत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. 27 जागांपैकी काही जागा संदर्भात लवकरात लवकर तोडगा निघणार असल्याचं देखील मातंग समाजाचे नेते आणि जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव आल्हाट यांनी सांगितलंय. मातंग समाजाचे देखील मोठी मतं असल्याने ठाकरे गटाला पूर्ण पाठिंबा आमचा आहे असंही त्यांनी म्हटलंय. मातंग समाजाकडून कुठल्या प्रकारची मागणी या महाराष्ट्रात विधानसभेसाठी केली जाते, नक्की तुमचा पायंडा कुठं जड आहे या संदर्भात सकारात्मक चर्चा राऊतांसोबत झाली. महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अनुसूचित जातीमध्ये 2 नंबरचा समाज आहे आणि मातंग समाजाला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जास्त प्रमाणाचं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि म्हणून आम्ही मातंग समाजाच्या वतीनं आणि उपेक्षित वंचित जे समाज घटक आहेत यांच्या वतीनं आज आम्ही राऊत सरांना विनंती केली की मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण आपल्या या आघाडीतून काही जागा आम्हाला द्याव्यात आणि जनहित लोकशाही पार्टी असेल, बाकीच्या संघटना असतील आणि बाकीचे छोटे पक्ष असतील, या सर्वांची मागणी तीच आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे सर यांनी आमच्या या मातंग समाजाला एक जास्तीच्या जागा देऊन आम्हाला याच्यामध्ये सक्रिय सहभागी या विधानसभेमध्ये करून घ्यावं आणि आमच्यावरती आत्तापर्यंत झालेला जो अन्याय आहे तो अन्याय आमच्या उद्धव साहेबांनी आणि राऊत सरांनी दूर करावा अशी आज आम्ही त्यांना विनंती. कोणत्या ठिकाणची जागा इच्छितात? ज्या रिझर्व्ह जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 29 जागा रिझर्व्ह आहे. मातंग समाजाचं प्राबल्य ज्या मतदारसंघामध्ये जास्त आहे अशाच्या जागा आम्ही साहेबांकडे मागितलेल्या आहेत. जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही ते या काँग्रेसवाल्यांचे होणार का, असा सवाल नितेश राणे यांनी विचारलाय. तसेच मुळात संजय राऊत आणि अमित शहा यांच्या भेटीची बातमी काँग्रेसच्या काही सूत्रांकडून आली होती. तुम्ही जर भेटला नसाल तर राग येण्याचं कारण नाही. ज्या अर्थी तुमची तडफड होते त्या अर्थी डाल में कुछ काला है अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. काल संजय राजाराम राऊतने त्याची आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीबद्दल फार तडफड केली. एक बापाचे असाल तर अशा पद्धतीचे आरोप अमित शहा साहेब आणि त्यांच्या भेटीचा आरोप करू नका, हे सिद्ध करून दाखवा. मुळामध्ये संजय राजाराम राऊतच्या भेटी संदर्भात बातमी कोणी दिली, माहिती कोणी बाहेर आणली, तर काँग्रेसच्या काही सोर्सेसवरून आलेली ती बातमी आहे. आता ह्यांची एवढी मजल झाली आहे की ज्या महाविकास आघाडीचा हे हिस्सा आहे, ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हे रोज जागा वाटपासाठी चर्चा करतात, त्यात काँग्रेसच्या नेत्यांना त्या बाप काढण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय. आणि ज्या तुम्ही अगर भेटला नसाल, तुमच्या मनामध्ये अगर काही काळं वेरं नसेल, अगर चोर के दाढीमध्ये तिनका नसेल, तर तुम्हाला राग येण्याचं काहीच कारण नाही. ज्या अर्थी तुमची तडफड होते आहे, तुमची चिडाचिड होते आहे, म्हणजे दाल में कुछ काला है कि पूरी दाल ही काली है.
आणि जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही ते ह्या काँग्रेसवाल्यांचे होणार आहेत का, ह्याचा विचार फक्त काँग्रेसच्या नेते मंडळींनी करावं आणि मग संजय राजाराम राऊत सारख्या बिनभरोशाच्या माणसाची टीका सहन करावी एवढं या निमित्ताने सांगितलं. प्रिन्सिपल पुणे खेडमध्ये एक रोकड मिळाली. त्या रोकडीवरून संजय राऊतांनी ट्विट केलंय की मिंदे गटाच्या शिंदेनी 75 कोटी या प्रत्येक उमेदवाराला पाठवलेले आहेत. त्यातील 15 कोटींचा हा पहिला हप्ता आहे आणि हे पैसे शहाजी बापू पाटील यांच्याकडे असल्याचं त्यांचा रोख आहे. आतापर्यंत संजय राजाराम राऊतने केलेले कुठले आरोप खरे ठरलेले आहेत याचं कधीतरी आपण त्याला विचारणार आहोत का? म्हणजे काही महाराष्ट्रामध्ये झालं, कोणाचीही रोकड सापडली तर हे महायुतीवाल्यांची आहे असं ओरड गाडत फिरतोय. आता लोकसभेच्या काळात अगर आपल्याला आठवत असेल, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या मध्ये बॅगेमध्ये पैसे आहेत असा आरोप केला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या परवानगीने ते बॅग पण चेक करायला लावले, काहीच सापडलं नाही. संजय राजाराम राऊत हा एक विदूषक आहे, सर्कस मधला जोकर आहे. त्याला करमणुकीच्या पलीकडे जाऊन त्याला काही त्याच्याकडे बघावं नाही. मी तर तुम्हाला सांगतो की राजकीय पत्रकार त्यांच्याकडे जाण्यापेक्षा इंटरव्ह्यूसाठी एंटरटेनमेंट बीटच्या पत्रकारांनी त्याच्याकडे जावं. एकता कपूरनी त्यांना पैसे देऊन त्यांना आता सिरियल विरियल मध्ये घ्यावं, कारण का त्यांचे फिल्मी डायलॉग, सिरियलचे डायलॉग आता कोणी महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही. काही त्याच्यामध्ये तथ्य नसतं. आतापर्यंत कुठलाही आरोप खरा ठरलेला नाही. भाजपच्या यादीत धक्कातंत्र नाही, पण आमची यादी धक्का देणारी असू शकतं असे काँग्रेसचे नितीन राऊत म्हणतात. ह्याच्या हा सर्वात मोठा धक्क्याने मातोश्रीची नीव हलेल काँग्रेसच्या यादीमुळे, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. कारण का काँग्रेसच्या यादीमुळे मातोश्रीकरांचा झोप निश्चित पद्धतीने उडेल किंवा संध्याकाळचा वाईनचा ग्लास अजून एक वाढेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. अखेर बारामतीतून अजित पवार विधानसभेची निवडणूक लढणार असे संकेत असून प्रचाराच्या गाड्या बनवण्यात सुरुवात झाली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत देत आहेत. मात्र अखेर अजित पवार बारामती विधानसभेची निवडणूक लढणार असे स्पष्ट झाले. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या प्रचाराच्या गाड्या बनवण्यास आता सुरुवात झाली आहे. राणे कुटुंबियांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी यांनी आक्षेपार्ह टीका केली आहे. तर निलेश राणे यांनी पक्ष बदलला आहे, स्वाभिमानी पक्ष काढला तो देखील मातीत घातला, यांचा स्वाभिमानी शिल्लक राहिलेला नाहीये यावरून दिसतो, अशी गंभीर टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे वारे व्हायला लागले. मराठवाडा असेल, आपल्या भागात कशा प्रकारच्या जागा महत्वा संदर्भात काय चर्चा आली का राऊतांसोबत आणि सकारात्मक चर्चा आली? चर्चा तर एकदम सकारात्मक चालू आहे. काय भाजपवाल्याची पिलावळ आमच्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हावी म्हणून काय षडयंत्र रचलं जात आहे, पण तसं काही देखील नाही. आमचं गोविंदानं चाललेलं आहे आणि आज किंवा उद्या आमचं सगळं फायनल होईल. निलेश राणे आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत. ज्या ठाकरेंविरोधात ते बोलत आले आतापर्यंत, आज त्याच ठाकरेंच्या पक्षात ते प्रवेश करतात. म्हणजे राणे कुटुंबाला मुळात लाज आबरू शिल्लक राहिलेली नाही. त्या राण्यांना बाप बदलायची सवयच आहे. आता ही नवीन बाप त्या निलेश राणेनं बदलला आहे. मला त्या हाणून
प्रत्येक वेळी एक वेगळं वेगळं जातीवादी ट्रीटमेंट करणाऱ्या त्या निलेश राणेला सांगायचं आहे, आता पहिल्या बापाचं नाव पुस आणि दुसऱ्या बापाचं नाव लाव. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गद्दारी करण्यातच तुमचा वेळ गेलेला आहे, दिवस गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांनी स्वाभिमानी पक्ष काढला होता. ही स्वाभिमानी पक्ष देखील ह्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत घातला. यांचा स्वाभिमान बिलकुल कुठं शिल्लक राहिलेला नाही, ह्याच्यावरून दिसतंय. कारण मला सांगा, पक्षासाठी, आमदारकीसाठी, खासदारकीसाठी किती हापापलेली लोक आहेत ही. यांचा बाप तिकडे भाजपमध्ये त्या भाजपचं पत्रावळ्या उचलण्याचं काम करतोय, तिकडे दुसरा भाऊ भाजपचं भांडी घासण्याचं काम करतोय. आणि ह्याला आमदारकी पाहिजे म्हणून ही परत गद्दार शिंदे गटामध्ये तळवेट टाकण्यासाठी आणि आमदारकी मिळवण्यासाठी ही कामाला लागले. ते ही बाप बदलणारे अवलाद, यांच्यावर बोलायचं काय? वैभव नाईकांना थेट आव्हान असणार आहे त्यांचं. अहो, वैभव नाईक या राण्यांना तिथल्या सिंधुदुर्गाच्या मातीत गाडायला बसलेला आहे. खरं तर ह्या शाण्याने, या राणे कुटुंबानं आमच्या वैभव नाईकाच्या नादाला लागून वैभव नाईक पैलवान ही लक्षात ठेवा. नुसतं त्यांनी दंड जर थपटले तर राण्यांची फटते ठरा. शिवसेनेच्या सीटा वाढवण्यासाठी कुठेतरी शिवसेनेकडून शिंदे गटाकडनं त्यांना तिकीट देण्यात आले का? भाजपलाही देखील देता आलीच ते. मुळामध्ये ह्या शिंद्याकडे उमेदवारच नाहीत. गद्दार गटाकडे उमेदवार कुठनं आणता? ह्यांच्याकडे उमेदवार नाही, ह्यांच्याकडे माणसं नाही. ती ही मागं लागली, ती लोकांच्या सकाळ संध्याकाळी त्यांच्या घरोघरी चालली ती की आमची उमेदवार घ्या, आमची उमेदवार घ्या. म्हणजे येऊ नका म्हणल्यावर कुठल्या डब्यात बसू, असा या शिंदे गटाचा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही, उलट त्याचं तिकडे डिपॉझिट जप्त होईल. आपण संजय राऊतांची भेट घेतली आहे का? आपण देखील इच्छुकांच्या लाईनीत आहात का? की काय नेमकी भेटीमध्ये काय झालं? मुळामध्ये मी कुठल्याही पदासाठी, कुठल्याही निवडणुकीसाठी इच्छुक नाही. मला असले कुठलाही रस नाही. मला फक्त एकच रस आहे, उद्धव ठाकरेवरती कुणी शाब्दिक जर वार केला तर त्यांचं चिरफाड करणं, त्यांचं ऑपरेशन करणं माझं काम आहे. त्यांना त्यांची अवकात, त्यांची जागा दाखवणं हे माझं काम आहे. शरद कुळी शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे साहेबासोबतचे आहे. ते कुठल्या पदाच्या अपेक्षेसाठी नाही, आमदार खासदारासाठी नाही, फक्त साहेबाचा एक शिपाई म्हणून, शिवसैनिक म्हणून काम करतात. 5 कोटी सापडलेले आहेत, आचारसंहिता आहेत, लक्ष्मी दर्शन आईच्या गावात हो शहाजी बापू पाटील, आता कसं करायचं? झाडी गोंडर डोंगर तुमचा. आता तुम्ही एवढं 5 करोड रुपये कुठून आणले जरा सांगचाल का आपल्या सांगोला मतदारसंघातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना? शहाजी बापू पाटील, तुमची किती हालत बेकार चालली होती. हातभरसा तुमचे संत्रा प्यायला तुमची अवकात राहिली नव्हती शहाजी बापू पाटील. अक्षरशः तुम्हाला लोकांनी पाजावं लागत होती, अशी परिस्थिती होती. शहाजी बापू पाटील, आपणाला राहायला नीट घर देखील नव्हतं. शहाजी बापू एवढंच नाही, बापू तुम्हीच म्हणाला मीडिया समोर येऊ की माझ्या बायकोला 500 रुपयाची साडी घ्यायची माझी अवकात राहिली नाही. मग शहाजी बापू पाटील, तुम्ही उद्धव साहेबांशी गद्दारी करून तुम्ही या मिंदे आणि शिंदे गटाबरोबर सत्तेत बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या माना मुरगाळून पिरगाळून तुम्ही एवढी अमाट मालमत्ता कुठून गोळा केली ही पण जरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. तर संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशाने नवी मुंबईचे वातावरण तापलं असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामे सोपवण्यात आलेत. तर कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध नाही, मात्र लगेचच उमेदवारी देण्याचा आमचा विरोध आहे आणि आम्ही हे पक्षाला कळवले. अजूनही वेळ गेली नाहीये, पक्षाने याचा विचार करावा आणि पक्षप्रवेश करावा, मात्र उमेदवारी देऊ नये असं म्हणत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. साहेब, येणाऱ्या व्यक्तींविषयी आमचा कोणालाही आक्षेप नाही आहे, परंतु ज्यावेळी सगळे सोडून गेले, पक्षाची पूर्ण वाताहत झाली होती, अशा वेळेला महिलांनी सर्व करोनाचा विचार केला नाही, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून पक्षाला नेहमी चालनाच दिली आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. अशा वेळी आम्ही जर 5-7 वर्ष काम करून आमचाही कुठेतरी तिथे आदर केला गेला पाहिजे. नाहीतर परत येणारी लोक जर आम्हाला वरचढ ठरतील तर ते आम्हाला मान्य नाही आहे. म्हणजे भविष्यात तुमची दाबी होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? हां, होऊ शकते, कारण आधीचा अनुभव असल्यामुळे परत आम्हाला ते खाली दाबलं जाणार आणि परत तेच आम्हाला भोगायचं नाही आहे. तर आम्ही पक्षवाढीसाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. वेळोवेळी आम्हाला CR पाटील साहेबांनी, जे काही वरिष्ठ नेते होते, रुपेशजी आहेत, सगळ्यांनी आम्ही खूप मेहनत केलेली आहे पक्षवाढीसाठी आणि आमचा पाठिंबा CR पाटील साहेब जे सांगतील त्यांच्या मागे आम्ही नेहमीच उभं राहणार आहोत.
रमेशभाई, आज तुम्ही राजीनामा दिलेले बरेचसे लोकांनी काय कारण आहे, काय सांगता? आमची भूमिका त्या दिवशी स्पष्ट होती, आजही स्पष्ट आहे. कोणाचाही पक्ष प्रवेशाला आमचा विरोध नाही आहे, पण निष्ठावंतांना न्याय भेटावा यासाठी आज सर्व तालुका अध्यक्षांनी हे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवलेले आहेत. आता कोणाच्या तर कोणाला उमेदवारी देण्यात नाही आली आहे आतापर्यंत, तरी पण तुम्ही आज राजीनामा दिलेले कशासाठी दिलेले आहे ते तुम्ही जिल्हाध्यक्षांना सांगा. चर्चा खूप होत आहेत गेल्या 2 दिवसापासून आणि आजही होत आहेत की पक्षप्रवेश होत आहेत. आमचा पक्षप्रवेशाला विरोध नाहीये. कोणी यावं पक्षप्रवेश करावा, पक्षाची ताकद वाढत असेल, काही इश्यू नाहीये. पण 3 वर्ष तुम्ही पक्षामध्ये काम करावा आणि उमेदवारी ती नंतर 3 वर्षानंतर घ्यावी. सद्यस्थितीमध्ये आम्हाला आमच्या निष्ठावंताला न्याय द्यावा आणि निष्ठावंतालाच तिकीट द्यावं, कारण निष्ठावंत जगला तर इतरही कार्यकर्ते जगतील ही आमची भावना आहे. त्याच्यासाठी आज सर्व तालुका अध्यक्ष, महिला असू द्या किंवा इतर सेलचे अध्यक्ष सर्व इथं जमा होऊन सर्वांचं आज असं ठरलेलं आहे की निष्ठावंताला न्याय भेटा, म्हणून इथे सर्व उपस्थित आहेत. दुसऱ्याला कोणाला तिकीट दिली तर तुम्ही काम करणार का? शेवटी पवार साहेबांचा आदेश आहे आणि आम्ही सर्व पवार साहेबांचे मावळे आहोत. पण आम्ही इथं आज निष्ठावंताला न्याय भेटावा म्हणून पवार साहेबांना एक मेसेज जावा त्याच्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. आम्ही सन्माननीय आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे पक्षप्रवेश होत आहेत, आमचं म्हणणं आहे की आमच्या जिल्हाध्यक्षांना विश्वासात घ्यावं. आतापर्यंत जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेतलं नाही आणि जे येणारे जर आमच्या जर बोकांडी बसत असतील ते कदापि ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी यावं, पक्षांतर करावं, पक्षाने त्यांना घ्यावं. पण घेत असताना आमचे जे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे वरिष्ठ असतील त्या सर्वांना विश्वासात घेणं ही काळाची गरज होतं. तसं न होता परस्पर निर्णय घेतले जात आहेत आणि त्याची खंत व्यक्त करण्यासाठी आणि जे निष्ठावंत आहेत, ज्यांनी पडत्या काळामध्ये ही राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार सांभाळला, वाढीला लावला, आज ते इच्छुक असताना, ते त्या उमेदवारीला लायक असताना आज बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी प्रवेश घेतला जातोय. त्यासाठी आम्ही सर्व 13चे 13 तालुका अध्यक्षांनी असा निर्णय घेतला आहे, जोपर्यंत आमच्या जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेतला जात नाही त्यासाठी आम्ही 13 तालुका अध्यक्षांनी आमचे राजीनामे आम्ही त्यांच्याकडे सादर केलेले आहेत. तरी जर का पक्षाने त्यांना तिकीट दिलं, आमचं प्रांजळपणे मत आहे सगळ्यांना घ्यावं पण आम्हाला विश्वासात घ्यावं आणि आमची ठाम भूमिका आहे. आमच्याकडे असणारे उमेदवार हे प्रबळ आहेत, निवडून येण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांचा प्रामुख्याने पहिला विचार करावा. याआधी देखील एवढे आम्ही मोठे नाही की का विरोध कसा होतो, पण आम्हाला वाटतं की आम्ही जे पडत्या काळामध्ये ज्या लोकांनी आम्ही पक्ष सांभाळला आहे त्यांचा विचार व्हावा, त्या अनुषंगानेच आम्ही राजीनामे सादर केलेले आहे. तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.